धनंजय मुंडे आणि वाद, आता हे समीकरण अशा पद्धतीनं फिट्ट बसली आहेत ना की त्यांनी काही करायला जावं, वादाची नवी रूपरेषा तयारच आहे. त्यांनी चांगलं केलं तरी ताप, नाही केलं तरी ताप. नेमकं धनंजय मुंडेंनी करावं काय, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की धनंजय मुंडेंनी ज्या गोष्टीवर हात घातला, ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं, तिथं काहीतरी हुडकून त्या संदर्भातून नवीन वादाला एक चालना देण्यासाठी एक त्यांच्या विरोधकांची भूमिका तयार आहे. नेमकं धनंजय मुंडे हे या राजकारणाच्या भूमिकेत यांना नकोयत का, हाच प्रश्न आता सगळ्यात समोर उभा राहायला लागलाय. कारण की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे कोणत्याही व्यापक मोठ्या स्वरूपात एखादा विषय हाती धरतात आणि तो विषय मार्गी लागला की त्याच्या मागची पार्श्वभूमी काढून त्या मागे कशा पद्धतीने त्याच्यावर मीठ पांघर सोडता येईल, मीठ टाकता येईल, याचीच परिणिती सध्या समाजतंत्रामध्ये काही लोकांची भूमिका झालेली. आणि नेमकं हे कशासाठी, यांचा उद्दिष्ट काय, आणि अशा पद्धतीच्या भूमिका मांडून ज्या पद्धतीचे वादंग तयार करून समाज भूमिका बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याचे नेमके कारण काय, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत. धनंजय मुंडे हे जेव्हापासून राजकीय परिघात सक्रिय झाले, सुरुवातीचा काळ त्यांच्या चांगल्या पद्धतीचा गेला, परंतु त्यानंतरचा जो कार्यकाल आहे तो फक्त वाद आणि त्यांच्या संघर्षाच्या जीवनाची एक खूप मोठी गाथा सांगून जातो. जेव्हा पहिल्यांदा त्यांनी आपल्या चुलत्यांसोबत जेव्हा या सगळ्या गोष्टीची बंड पुकारलं आणि परळी विधानसभेतून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली, दादांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजकारणाची समीकरणं हे दोन प्रवाहात वाहू लागली. उद्दिष्ट हा या मुंडे घराला फोडण्याचाच होता. कारण की ज्या पद्धतीनं राजकीय पटलावर गोपीनाथराव मुंडे यांचं वलय वाढत होतं, त्या पद्धतीनं त्यांना अडवण्यासाठी, त्यांना जिरवण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आले. जेव्हापासून मुंडे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात गेले तेव्हापासून तर याची परिसीमा जास्तच वाढत गेली. आणि ज्या पद्धतीने 2009च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जातीवादी बिया या राजकारणाच्या शेतीमध्ये पेरण्यात आलाय ना, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं याची खरी मोठ बांधणी सुरू झाली. 2009ची जर निवडणूक जर पाहिली तर त्यामध्ये मुंडे साहेबांना अडवण्यासाठी आणि मुंडे साहेबांना जिरवण्यासाठी नाही ते प्रयोग करण्यात आले, नाही त्या पद्धतीनं षडयंत्र रचण्यात आले. परंतु जे म्हणतात ना की कामाची पावती ही कामच देतं, त्यामुळं मुंडे साहेबांनी ते शिवधनुष्य सहज पेलून नेलं आणि आपल्या राजकीय कार्यकाल हा राजकीय वाटचाल ही अबाधित पद्धतीने सुरू ठेवली. त्यावेळेस ह्या गोष्टीची परिसीमा कोणाच्याही डोक्यात आली नव्हती. पण ज्या पद्धतीने या भूमिका वाढत गेल्या त्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत गेल्या. धनंजय मुंडे ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीत राहतील त्या परिस्थितीतून त्यांना कशा पद्धतीनं बाहेर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. मग प्रत्येक गोष्ट ही फक्त धनंजय मुंडेंच्या तोंडावर गोड बोलायचं, पण माग षडयंत्राची भूमिकाच ठेवायची. कारण की राजकीय विरोधकांना मुंडे हे राजकारणात नको आहेत. भलेही ते पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, ज्या पद्धतीच्या खेळ्या या राजकारणात खेळल्या जात आहेत. आणि बीड जिल्ह्याचं दुर्दैव सगळ्यात मोठं, मुंडे साहेबांच्या परिस्थितीमध्ये दुसरे कोणी कार्यकर्ते, दुसरे परिस्थिती सांभाळणारे कार्यकर्ते अशी पॅरलल व्यवस्थाच निर्माण झाली नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये जो एक चेहरा आज आमच्या पटलावर दिसतोय आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या सगळ्या संघर्षाचा वारसा, सगळ्या कार्यपद्धतीचा वारसा ज्या कार्यकर्त्याच्या रक्तात आणि संस्कारात दिसतोय ना, त्या माणसालाच अडचणीत आणण्यात येत आहे. परळी शहरामध्ये ज्या पद्धतीने सकल मराठा समाजाच्या वतीनं एक सभागृह मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आलं, ही आंदोलनाची भूमिका आणि ही मागणी एकदम रास्त आहे.
कारण की ज्या पद्धतीनं मराठा समाज, भलेही नाव मराठा सकल मराठा समाज असेल, पण याचा उद्दिष्ट होतं की परळीतल्या एक असं सार्वजनिक जागा असावी, एक हक्काची अशी जागा असावी की ज्या ठिकाणी गोरगरीब मुलींचे लग्न हे कमी पैशामध्ये व्हावे. परंतु यासाठी जेव्हा धनंजय मुंडेंनी या संदर्भातून पुढाकार घेतला आणि आपल्या नाथ प्रतिष्ठानचे जे संचालक आहेत राजेंद्र सोनी यांच्याकडे असलेली जी 20 गुंठे जमीन ही यांनी राजेंद्र सोनी यांना नगरपालिकेला दान करायला लावली. वास्तविक विचार जो होता तो या सकल मराठा भवनाचा, की ज्यामध्ये ज्या काही सार्वजनिक कार्यक्रम आहेत, ज्या काही सामाजिक परिस्थिती आहेत, त्या परिस्थितीसाठी एक छत असावं हीच संकल्पना. वास्तविक स्वरूपात राजेंद्र सोनींनी ज्या पद्धतीने या जमिनीचा व्यवहार अगोदरच्या त्या गोस्वामी परिवारांसोबत केला होता आणि 10 ते 12 वर्षापासून राजेंद्र सोनी या जागेवर एका दुकानवाल्याला दुकान देऊन जवळपास त्याचं भाडंही घेत होते. पण जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार झाला आणि सामाजिक परिक्रमेमध्ये हा एक सफल उद्देश आणि चांगला उद्देश समोर आला, त्यानंतर राजेंद्र सोनी यांनी ही संदर्भित जागा नगरपालिकेला दान केली आणि ही नगरपालिकेला दान केल्यानंतर नगरपालिकेने ही जी 18 गुंठे 20 गुंठे जमीन या सकल मराठा सभागृहासाठी देण्यात आली, आवंटित करण्यात आली. आता इथपर्यंत तो सगळा विषय लक्षात आला. परंतु यापुढे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीची उकल करण्यात आली आणि ही उकल कशासाठी करण्यात आली आणि कोणते उद्दिष्ट आहेत हे सगळ्याला लक्षात आलं. कारण की ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी या सकल मराठा सभागृहासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न केला. 50 लाख रुपये आपल्या स्थानिक आमदार फंडातून याला देण्याचा शब्द दिला आणि जे काही पैसे लागतील ते डीपीडीसी मधून आम्ही तुम्हाला पुरवू आणि हा सुसज्ज आणि चांगली इमारत बांधून समाजाची खरी जी गरज आहे ती भागवण्यासाठी. कारण की आजकाल ज्या पद्धतीच्या खाजगी मंगल कार्यालयांची किंवा खाजगी जे सभागृह आहेत त्यांची अवस्था पाहिली तर सर्वसामान्याची हिंमत नाहीये ते पैसे मोजण्याची. सर्वसामान्य माणसाला त्या पैसे मोजण्यामुळं जो घाम फुटतो आणि त्याचं बजेट अव्वाच्या सव्वा होऊन जातं, त्यापेक्षा हा सकल मराठा समाजाचं जे सभागृह आहे किंवा जे काही 20 गुंठ्यात जी काही परिस्थिती निर्माण केली ती खऱ्या अर्थानं समाजाच्या उद्धारासाठी होती. गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाच्या हेतूने केलेली होती. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टीमध्ये मीठ घालणारे भरपूर असतात. मग या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. कागदाची पडताळणी करता करता विरोधकांना विषय सापडला की ही तर जागा अंबाजोगाईच्या दत्तात्रय मंदिर म्हणजे धाकल्या देवस्थानाची. मग सुरू झाले कागदी घोडे नाचवणं. पण वास्तविक स्वरूपात या धाकले देवघराची ही जागा या पद्धतीने आहे, परंतु त्याचा व्यवहार 99 वर्षासाठी या गोस्वामी परिवाराने अगोदरच राजेंद्र सोनी यांच्यासोबत केलेला आहे. राजेंद्र सोनींनी या संदर्भात आपली सगळी तसदी तर पाळलीच असेल. जे काही व्यवहार झाले, ज्या पद्धतीच्या व्यवहाराची प्रक्रिया असते त्या सगळ्या व्यवहाराची प्रक्रिया त्यांनी स्वतःसाठी जपून ठेवलीच असेल, कारण की शेवटी सोनी आहेत ते. परंतु त्या पद्धतीनं जी परिस्थिती एक चांगल्या परिस्थितीसाठी निर्माण झालेली आणि खऱ्या अर्थानं धाकल्या देवघरांनी नेमकं काय केलेलं आहे आणि आपल्या जमिनी वाचवण्यासाठी कशा पद्धतीने कोणत्या भूमिका घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या महाराष्ट्राला. आता महाराष्ट्र शासन ती देवस्थान इनाम निर्मूलन कायदा आणतोय, त्यामुळे आता खऱ्या अर्थानं सगळ्या देवस्थानाच्या अशा पद्धतीनं देवस्थानं निर्माण करून या देवस्थानाच्या जमिनीचा जो विषय आहे तो आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर येणार आहे. त्यापैकीच ही एक जागा आहे. परंतु वास्तविक स्वरूपात समाजाचं चांगलं उद्दिष्ट निर्माण करण्यासाठी, चांगला सफल प्रयोग करण्यासाठी जर एखादी जागा वापरली आणि तेही देवस्थानाची, ज्यावेळेस त्या जमिनी सिलिंग मध्ये जात होत्या त्यामुळे त्यांनी त्या कशा पद्धतीने आपल्या वाचवण्यासाठी कशा पद्धतीने हे केले आणि नंतर त्यांच्याच वंशजांनी त्या कशा पद्धतीनं त्याचे व्यवहार करून
स्वतःच्या परिस्थिती भागवल्या, परंतु ह्याच्याकडे कुणाचाही दृष्टिक्षेप नाही. फक्त आहे तो वाद घालणं आणि कशा पद्धतीनं हे चांगलं काम रोखता येईल याची मनस्थिती तयार करणं. वास्तविक स्वरूपात बीड जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात हा पहिलाच सकल मराठा सभागृह जे नगरपालिका बांधते, नगरपालिकेच्या माध्यमातून याची पायाभरणी होत होती. पण म्हणतात ना, चांगल्या कामामध्ये मीठ घालणाऱ्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा पराभव केला आणि ज्या पद्धतीने एक चांगले सभागृह की जे भले त्याचं बॅनर सखल मराठा समाज असेल, पण गोरगरिबांच्या सर्वसामान्य घरांच्या मुला मुलींचे लग्न, सर्वसामान्यांचे समारंभ, सर्वसामान्यांचे संघटनांच्या बैठका जर या सकल मराठा भवनामध्ये जर घेता आल्या असत्या ते होणारच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. कारण की ज्या पद्धतीची कार्यवाही आणि ज्या पद्धतीचं हे सगळ्या गोष्टी म्हणजे कागदी घोडे नाचवून आहे. कारण की ही जमीन आहे ती मदत मास आहे, खिदमत मास नाहीये. आणि मदत मास असल्यामुळे वर्ग 2 मध्ये जरी मदत मास असेल तर त्याला वर्ग 1 करता येतं, त्याला काही शुल्क भरून त्याला त्याची प्रक्रिया सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. पण कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीनं सत्यानाश करायचा आणि स्वतःच्या राजकीय भूमिकेसाठी ही परिस्थिती कशी भांडवल करून चांगल्या कामाला कशी मुठमाती द्यायची हे आमच्या मराठवाड्यात तर पक्क माहिती. त्यामुळं धनंजय मुंडेंनी कोणतंही चांगलं सुफल आणि चांगलं उद्दिष्ट घेऊन जर काम सुरू केलं, चांगली भूमिका घेऊन समाजासाठी एखादी भूमिका मांडली, तरी त्याला विरोध करणारे आणि त्याच्यात विरजन घालणारे लोक आता आपोआप समाज व्यवस्थेने तयार केले. कारण की यांना दुसरं काही गरज नाहीये. कारण की यांना फक्त एकच उद्दिष्ट दिलेलं आहे आणि ते उद्दिष्ट कोणी दिलंय हे सगळ्यांना माहिती. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याच्या राजकीय परिपाकामध्ये शिस्त आहेत ना, ज्या पद्धतीच्या भूमिका की ज्या भूमिकामुळं खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या सगळ्या धोरणांचा वजवाटळ होईल यासाठी प्रयत्नशील असणारे लोक शेवटी बीड जिल्ह्याच्याच लोकांच्या हातातून बीड जिल्ह्याच्याच लोकांच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याच्या मनस्थितीत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर बीड जिल्ह्याचेच लोक स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. कारण यांना विकास नकोय, यांना कोणत्याही पद्धतीच्या नव्या अपेक्षा नकोय, यांना आपल्या पिढ्यांचं भविष्य नकोय. यांना फक्त पाहिजे आपल्या स्वतःची मक्तेदारी आणि स्वतःची परिस्थिती मांडणारी परिस्थिती. भलेही त्याच्यात आपण कुठल्याही परिस्थितीत बसणारे नसू, भलेही बाहेर जाऊन आम्ही जोडे उचलण्याचे जरी काम करत असू तरी आम्हाला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण या जिल्ह्यात मक्तेदारी आमची राहिली पाहिजे. या संदर्भातून जी काही वाटचाल चालू आहे, जी काही परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीनुसार आज खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंसमोर सगळ्यात मोठी गतिरोधक म्हणून ही परिस्थिती उभी. परंतु ही परिस्थिती मुठभर लोकांची की ज्यांची त्यांची मोजणी केली तर बोटावर मोजणारीच इतकी लोक आहेत. परंतु या संदर्भातून बाकीचा जो सकल समाज आहे, बाकीचा जो एक वर्ग आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टीची झळा त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या परिस्थितीला, त्यांच्या येणाऱ्या पिढीला बसणार आहेत, ह्याचा विचार त्यांनी करावा. उगाच जर एखाद्याने डमरू वाजत आणि साप भुई थोपटत साप 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 म्हणून जर बोंबलत फिरलं तर त्या मागे न फिरता वास्तविक परिस्थितीचा विचार करावा. कारण की वास्तविक परिस्थिती काय आणि नेमका या वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या परळीतल्या सखल मराठा समाजाच्या संदर्भातून ज्या सभागृहाची निर्मिती होणार होती, ज्या पद्धतीचं एक समाज विधायक काम निर्माण होणार होतं आणि गोरगरीब मुलांच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी एक मोठं दालन उभं टाकणार होतं, त्या दालनाची अवस्था या विरोधाने कोणत्या परिस्थितीला आणून ठेवली, तीच परिस्थिती बीड जिल्ह्याच्या राजकारणाची झाली. कोणतंही चांगलं पाऊल उचला, चांगल्या पद्धतीचा विचार करा, त्या ठिकाणी या विरोधकांची भूमिकाच आहे. निघतं तर काहीच नाही. शेवटी भुई थापटून ज्या पद्धतीच्या सुतळीचा साप केला जातो, त्या सापाचा प्रयोग फक्त राजकारणामध्ये फक्त स्टंट करण्यासाठी तयार होतो. पण त्याचा रिझल्ट काय? झिरो. आतापर्यंत सगळं काय आलं? झिरो. या झिरोच्या झिरो असताना सुद्धा जनता, भाबडी जनता यांच्या मागे
स्वतःची परिस्थिती बांधून, स्वतःची मनस्थिती बांधून ज्या पद्धतीने वेड्यासारखं मागं लागलेली आहे, त्या लोकांनी आता विचार करावा की थांबावं कुठं. कारण की या सगळ्या गोष्टी सामाजिक परिस्थितीसाठी खूप धोक्याच्या आहेत. उद्या येणाऱ्या भविष्यासाठी जर नवीन परिस्थिती निर्माण करता आली, नवीन प्रयोग देता आले, नवीन विकासाची परिस्थिती निर्माण करता आली ना, तर खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा विकास होईल. नाहीतर आंतरिक विरोध आणि देशात दुसऱ्यांचा फायदा ही जर परिस्थिती करत राहिलो तर कोणत्या परिस्थितीत बीड जिल्ह्याची अवस्था राहील हे तुम्ही तुमच्या मनाला ठरवा. आणि ह्याच्याच संदर्भात काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील ना, तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.